विशेषतः प्लास्टिक बंदीनंतर या उद्योगाला अच्छे दिन आलेत आणि महिलांना आर्थिक स्वयंपूर्ण होण्याचा नवा मार्ग सापडलाय। प्लास्टिक बंदीनंतर धारावीतल्या घरांमध्ये हा उद्योग आणखी जोमात सुरू आहे। धारावीतल्या महिला एका सामाजिक संस्थेच्या मदतीनं दान केलेल्या कपड्यांपासून कापडी पिशव्या, पडदे, उशांचे अब्रे तयार करतायत। प्लास्टिक बंदीमुळे कापडाच्या पिशव्यांना चांगलीच मागणी आहे आणि धारावीतल्या महिलांना त्यामुळे रोजगारही मिळतोय। मैंने बहुत सारे प्रोडक्ट को डिज़ाइन किया, फिर इन लोगों की हेल्प से इन लोगों ने भी आइडिया दिए जो दूसरी, फिर थोड़ा पहले 2-3 लेडीज़ थे, फिर करके 10 लेडीज़ हो गए अभी। वो लोग फिर सब बैठ के साथ में हम लोग डिज़ाइन भी करते हैं और अलग अलग टाइप के बैग, फिर क्रोशे का काम और इयररिंग्स बनाते हैं। विशेष म्हणजे इथे पुनर्वापर करता येईल असे कापडी सॅनिटरी नॅपकिनही तयार केले जातात। आजही गरीब महिलांना सॅनिटरी नॅपकिनचा खर्च परवडत नाही। अशा महिलांसाठी हे पुनर्वापर करण्यात येणारे सॅनिटरी नॅपकिन उपयोगाचे असल्याचा दावा करण्यात येतोय। त्यासाठी उत्तम दर्जाचं सुती कापड वापरलं जातं। जे सिंथेटिक पॅड्स आहेत त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन आम्ही त्यांना काय देऊ शकतो याच्यासाठी मग आमचा भरपूर रिसर्च वगैरे करून मग आम्हाला असं कळालं की आम्ही जे फॅब्रिक आहे जे ते पूर्वीपासून यूज करतात पण तेच आपण जर त्यांना कन्व्हिनियंट आणि इझी वेने जर दिला तर ते जास्त इझी होईल। आतापर्यंत जेवढे बनवले गेले तेवढे सगळे विकले गेलेत आणि ते अजून पण आहे, म्हणजे प्रोत्साहन स्त्रियांकडून त्याच्यासाठी भरपूर आहे। या निमित्तानं अनेक महिलांच्या हाताला काम आणि रोजगार मिळालाय। मुंबईमधल्या धारावीमध्ये अनेक महिला आपल्या पोटाचे प्रश्न सोडवण्यासाठी टाकाऊतून टिकाऊ अशा वस्तू बनवत आहेत। पिशव्या, सॅनिटरी नॅपकिन्स अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे या महिलांना रोजगार मिळाला आहे आणि म्हणूनच या महिलांच्या या कष्टाचं चीज होताना दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफसह सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।